नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। डिप्रेशन हे आता मध्य प्रदेशवरून राजस्थान गुजरातच्या दिशेने पुढे सरकते, त्यामुळे त्याचा प्रभाव आता संपणार आहे। अजून 2 दिवस थोडा प्रभाव राजस्थानमध्ये त्याचा राहण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात थोडं कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होईल, अगदी केरळ, तामिळनाडूपर्यंत। बंगालच्या उपसागरात नेमकी काय हालचाली होत आहेत यावर आता पुढच्या पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे। आपण या ठिकाणी बघतो डिप्रेशनचा ट्रॅक बिहारच्या दरम्यान तयार झाला, उत्तर प्रदेशच्या काही भागातून, मध्य प्रदेशच्या काही भागातून तो राजस्थानच्या पूर्व भागाकडे सरकलेला आहे। त्यामुळे आता डिप्रेशन शेवटच्या अवस्थेमध्ये आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर राजस्थानच्या बऱ्याच शेवटच्या भागामध्ये टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळे आता फार प्रभाव असा त्याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर राहणार नाही। परंतु पुढील हवामान अंदाज कसा बदलतो ते आपल्याला बघायचं आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो तर आज थोडा पूर्व आणि दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। 20 तारखेला त्याच पद्धतीचं पाऊसमान आहे। 21 तारखेला आपण बघतो की वातावरणात बदल दाखवण्यात आला आहे। दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ पावसाचं प्रमाण वाढेल आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणास पोषक परिस्थिती निर्माण होईल। स्कायमेटने पहिल्यांदा आज 22 तारखेला मराठवाडा आणि विदर्भ असं एकत्र पावसाळी वातावरण दाखवलं आहे। तर कोकणातही जोरदार पाऊस आणि इतरत्रही म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे। 23 तारखेला देखील मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात, दक्षिण मराठवाडा म्हणजे आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे। 24 तारखेलाही स्थानिक वातावरण महाराष्ट्रात आहे, परंतु कोकण, पूर्व विदर्भातच पावसात जोर आहे। 25 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे। कोकण, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा पावसात जोर असेल। स्कायमेटने विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता 26ला व्यक्त केली आहे। मराठवाड्यातही बहुतांश भागात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल। उत्तर महाराष्ट्रातही निर्माण होईल आणि कोकणातही निर्माण होईल। मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल। स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे। कालच्या अंदाजाच्या तुलनेत आजच्या अंदाजात बराच बदल झाला आहे आणि मी हवामान बदलतो म्हणतो ते कारणच हे आहे, कारण जर हुलकावणी दिली आपल्याला कमी दाबाने तर मात्र आपलं फार मोठं नुकसान होणार आहे आणि पुढच्या पावसाची परिस्थिती बिकट राहणार आहे। परंतु आपण बघतो की 27लाही आपल्याला मुसळधार पाऊस विदर्भात दिसतोय, उत्तर महाराष्ट्रात दिसतोय, मराठवाड्याच्या बहुतांश भागात दिसतोय, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे। थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाची घट दिसते। विदर्भातील हे वातावरण मध्य प्रदेशकडे 28ला सरकेल आणि तरी विदर्भात बऱ्यापैकी पाऊस राहील, उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहील, कोकणात पाऊस राहणार आहे। पुन्हा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस घटतोय 28 पासून पुढे। आपण GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर पूर्व विदर्भ, कोकण असं आज पावसाचं वातावरण आहे। थोडं दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। 20ला केवळ कोकणात पावसाचं वातावरण आहे। 21लाही केवळ कोकणात वातावरण दाखवलं आहे। महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाच्या वातावरणात बदल विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा 22ला होईल। तो बदल 23लाही असणार आहे। पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर असेल। महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण 24ला असेल। GFS मॉडेलने अगदी सुरुवातीपासूनच 25 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली। कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे। कमी दाबाचा प्रभाव विदर्भ, मराठवाड्यात 26ला तयार होऊ शकतो। दरम्यान दक्षिण कोकणातही पाऊस वाढेल। स्कायमेट आणि GFS या दोन्ही मॉडेलने विदर्भात 27ला पाऊस दाखवला आहे कमी दाबामुळे। 28लाही जोरदार पावसाळी परिस्थिती दोन्ही मॉडेलने
आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाशी दाखवलेली आहे. कोकणात पावसात जोर राहील, इतरत्रही स्थानिक वातावरण राहील. ECMWF मॉडेलने आज दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या देखील दक्षिण कोकणातच पावसाचा अंदाज ECMWF मॉडेलने दिला आहे. ECMWF मॉडेलने 21 तारखेपासून वातावरण बदल दाखवला आहे. पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. 22 तारखेला संपूर्ण विदर्भ, बहुतांश मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण आहे. 23 तारखेला मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र आहे. 24 तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे. 25 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये जोरदार असेल. 26 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण पावसाळी वातावरण आहे. 27ला हा कमी दाब विदर्भातून मध्य प्रदेश, छत्तीसगड असा जातोय. या राज्यांमध्ये अनेक कमी दाब गेल्यामुळे या ठिकाणी मोठं पावसाळी वातावरण सातत्याने राहिल्यामुळे या ठिकाणचा पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त गेलंय. परंतु महाराष्ट्राला आणि दक्षिण भारताला जुलै महिन्याने बरीच हुलकावणी दिलेली आहे. 27ला आपण बघतो तो विदर्भ संपूर्ण, थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. 28ला या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात राहण्याची शक्यता आहे, विदर्भात राहण्याची शक्यता आहे. 29ला मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे. 30 तारखेला थोडं स्थानिक वातावरणाचा पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी असेल, परंतु प्रभाव कमी होईल. असं दिसतंय की 28 तारखेपासून पुढे 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे भारताच्या बहुतांश भागात. एकत्रित अंदाज बघितला तर मराठवाड्यातही बऱ्यापैकी पाऊस होईल, पिकांना जीवदान देणारा. पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे. मात्र पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण पावसात जोर राहील. थोडा मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहणार आहे. म्हणजे विशेष करून नाशिक पूर्व भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, अहिल्यानगर आहे, पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आज थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि चंद्रपूर, गडचिरोलीच्या दक्षिणेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. उद्या घाटमाथ्यावर पाऊस वाढेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे 20 तारखेला. 21 तारखेला एक ट्रप विदर्भात तयार होत असल्यामुळे विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पाऊस 21ला होईल. दक्षिण कोकणात पाऊस असेल. 21 तारीख तशी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा आपल्याला बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या विभागात 21 तारखेला उशिरा पावसाचा अंदाज आहे. त्याच दरम्यान चंद्रपूर, गडचिरोली किंवा पूर्व विदर्भात पाऊस आहे. 22 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, संपूर्ण कोकण आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता दिसते. 23 तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, अहिल्यानगर पूर्व, धाराशिव, लातूर आणि सोलापूर उत्तर भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. संपूर्ण घाटमाथ्यावर आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर राहील. पूर्व विदर्भातही पावसात जोर राहणार आहे. 24 तारखेलाही बीड, परभणी, नांदेड, लातूरच्या भागात पाऊस होऊ शकतो. सांगली, कोल्हापूरमध्ये पाऊस होऊ शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला संपूर्ण विदर्भ, थोडं नांदेड, वाशिम, हिंगोलीच्या भागात आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे.
एक कमी दाबाचं क्षेत्र 26ला ओरिसावर तयार होईल. हे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान असं जाण्याची शक्यता आहे. पण हे थोडं महाराष्ट्र येणं अपेक्षित होतं. यांनी जर हुलकावणी दिली तर महाराष्ट्रात थोडी चिंतेची परिस्थिती निर्माण होईल. सध्याच्या अंदाजानुसार 27 तारखेला थोडं जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढेल. 28 तारखेलाही उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, नाशिकमध्ये पाऊस असू शकतो. मात्र 28ला हे जसं वातावरण संपेल तसं पुढे जवळपास 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये केवळ कोकणात असणार आहे. त्यामुळे पुढे पुन्हा पावसाचा खंड तयार होतोय. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.